हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजचा जो व्लॉग आहे मी तो दुपारी सुरू केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मी माझा ड्रेस प्रेस करून घेत आहे, कारण आम्हाला डीमार्टला जायचं होतं, काही किराणा वगैरे सामान आणायचं होतं त्यासाठी. आता इथे माझी मुलगी जी आहे ती रेडी झालेली आहे आणि घरात बॉल खेळत आहे. तर तिला मी कितीदा म्हटलं की घरात बॉल खेळू नको, पण तिच्यासोबतमध्ये तिचे बाबासुद्धा इथे तिच्यासोबत बॉल खेळत आहे, त्यामुळे आता माझं कोणी ऐकणार नव्हतं. तर आता मी म्हटलं तयारी करून घेते आणि यांना म्हटलं तुम्ही तोपर्यंत गॅसवरती थोडा चहा वगैरे ठेवून द्या. तर इथे यांनी चहा ठेवला. एक काम कमी करायला जातं, पण दुसरं काम जे आहे ते आपल्यासाठी वाढून ठेवलेलं असते, कारण चहा गाळता गाळता पूर्ण गॅस ओटा जो असतो तो हा बेकार करून, म्हणजे असा चहा वगैरे सांडून त्याच्यावर ठेवून देत असतात. तरी पण चहा मिळाला, चहा वगैरे पिला, तेवढीच मला मदत होते. डीमार्टला जायसाठी निघालेली आहे आणि छान अशी तयारी केलेली आहे. तर डीमार्टला जायच्या आधी मी काय करत असते ना, एक आपण म्हणू ना आपल्यासाठी एक सतर्कता, तर ती मी करत असते. कारण सर्वजणी ॲग्री करेल की आपण जेव्हा डीमार्टला जातो, आपण घ्यायला एक गोष्ट जातो आणि घेऊन येतो 10 गोष्टी वेगळ्या. म्हणजे जे घ्यायचं आहे त्या व्यतिरिक्त आपण बऱ्याचशा अशा व्यर्थ गोष्टी डीमार्टमधनं आणत असतो. आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत होते, कारण इतकं मोठं ते डीमार्ट आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला दिसतात. तर ऑब्व्हियसली आपण त्या गोष्टीकडे आकर्षित होत असतं. तर म्हणून मी काय सावधानी घेत असते, तर मला जे काही सामान लागते विकत घ्यायचं आहे किंवा घरच्या ज्या गरजेनुसार आहे, तर त्याची पहिले मी एक लिस्ट बनवून घेत असते आणि त्या लिस्टनुसारच मी तिथे जे घ्यायचं ते घेत असते. आणि मग त्यानंतर जर मला फारच काही एखादी वस्तू आवडली तर मग मी ती आणत असते. नाहीतर स्वतःला जे आहे कंट्रोल करते फारसं, कारण बऱ्याचशा व्यर्थ गोष्टी आपण तिथनं घेऊन येत असतो. तर तुमच्याही सोबत असं होत असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहून मला कळवा. तर आता इथे डीमार्टला जाण्यासाठी निघालेलो होतो. आज यावेळेस थोडं आम्ही लवकर चाललेलो आहे, साधारणतः 5 सव्वा 5 वगैरे झाले असेल, कारण आज चतुर्थी होती आणि हा व्लॉग जो आहे, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडा लेट पोहोचेल. तर चतुर्थी होती त्यामुळे थोडं लवकर जाऊन म्हटलं घरी लवकर परत येऊ, कारण घरी मग पुन्हा रात्री संकष्टी असल्यामुळे पूजा वगैरे करायची आहे, मोदक आणि स्वयंपाक नैवेद्य वगैरे करायचा होता. तर यांना उपवास असते म्हणून आम्ही थोडं यावेळेस जरा लवकर निघालो, नाहीतर एरवी आम्ही 7 सव्वा 7ला वगैरे जात असतो. तर इथे हे दोघं जणं सोबत असले ना की माझी मुलगी आणि मिस्टर यांना माझी काही आठवण राहत नाही. मला बिचारे एकटीला जे आहे मागे मागे जावं लागते. तर आता इथे पोहोचलो होतो, आतमध्ये गेला आणि जे काही लिस्टनुसार सामान घ्यायचं होतं ते सर्व घेतलं. त्यानंतर इथे जो स्पेशल सेक्शन आहे माझा आवडता, तो म्हणजे हे बॉक्स वगैरे जे असतात ना प्लास्टिकचे, तर खूप छान कलरमध्ये किंवा मग चांगल्या क्वालिटीचे मिळतात, तर ते इथे पाहत होती. तर सगळं घेतलं आणि मग बाहेर निघालं. त्याआधी मग आम्ही तिथनं सॉफ्टी आणि तिथे जे पॉपकॉर्न मिळतात ते घेतले आणि मग घरी यायला निघालं, कारण सर्व घेतल्यानंतर घरी यायची जास्त घाई झाली होती, कारण स्वयंपाक वगैरे करायचा होता. आता आम्ही घरी पोचलेलो आहे आणि आता 8:15 झालेले आहे. तर आता पहिले जे आहे फ्रेश वगैरे होऊन घेते आणि स्वयंपाकाला लागते, कारण आज चतुर्थी आहे. तर आईने जे आहे तुम्ही पाहू शकता कुकर लावून ठेवलेला आहे, त्यामुळे तेवढी हेल्प झाली मला. आता मला फक्त पोळ्या भाजी आणि मोदक जे आहे ते करून घ्यायचे आहे, तर ते करते. सर्वात आधी फ्रेश होते आणि नंतर मग भाजी आणि पोळ्या आणि मोदक जे आहे ते करून घेते, कारण पूजा वगैरे करायची आहे. तर चतुर्थीचा उपवास मला नसतो, माझ्या मिस्टरांना असतात, तर ते पोथी वगैरे चतुर्थीची वाचत असते. तर आज जी काही पूजा आहे, चतुर्थीची पूजा संध्याकाळी होते, तर ते करत असतात, त्याच्यामुळे मला थोडं रिलॅक्स आहे. तर मी पटपट आवरून जे आहे राहिलेला स्वयंपाक करते आणि नंतर जे काही आणलेलं आहे ते तुमच्याशी शेअर करते. आता हे जे आहे यांनी पूजा वगैरे मांडून घेतली होती आणि यांचे पोथी वाचायला हे सुरू करणार होते, तर म्हणून मला वाटलं की आधी पहिले मोदक वगैरे करून घ्यावं, म्हणजे यांचं पूजेचं वगैरे होऊन जाते. तर मी इथे सुरुवातीलाच मोदक करायला घेतले मी आणि नंतर मग स्वयंपाक भाजी आणि पोळ्या करणार होती. तर असे मोदक वगैरे इथे घाईमध्ये करून घेतले आणि यावेळेस मोदकाला जो आहे
फारसा तेवढा काही असा आकार वगैरे आला नाही जसा आपण गणपतीला करत असतो, कारण खूप घाईमध्ये मी बनवले होते. असं वाटलं होतं की तिकडनं येता येता पेढ्याचा डबा घेऊन आलं की मग पेढ्याचे जे आहे ते मोदक बनवून करेल. पण हे म्हणाले की नाही, घरी जे आहे साखरेचे मोदक तू आज कर. म्हणून मग मी इथे आता साखरेचे जे मोदक आहे ते करायला घेतले होते. अशा पद्धतीने हे मोदक असे झाले होते, असा आकार आला होता त्याला. तर याला असं पटकन आता तळून घेते, कारण यांची आरतीला सुरुवात झालेली होती. आता झालेच आहे ना, थोडंसंच राहिलेलं आहे, शेवटचे येत आहे. इथे मी जेव्हा मोदक तळत होती तर मला थोडी गरमी होत होती, कारण किचनमध्ये फॅन नाही आहे. तर हिने जे आहे माझ्या मुलीने डीमार्टमधनं फॅन घेतलेला आहे चार्जिंगवाला. तर ती इथे चार्ज करून घेऊन आली होती माझ्याजवळ की तुला गरमी होत आहे तर तो इथे ठेव. तर अशी काही ना काही ही करत असते. तर माझा मोदक वगैरे झाल्यानंतर मी भाजी आणि पोळ्या ज्या आहे टाकून घेतल्या, आणि मी सुद्धा इथे देवाला नमस्कार करून गणपती स्तोत्र वगैरे म्हणून घेतलं. आता पूजा झाली, सर्व स्वयंपाक झाला आणि जेवणसुद्धा आटोपलं आमचे, आणि किचन वगैरे सर्व क्लीन करून ठेवून दिलं. तर आता आरामात निवांतपणे तुम्हाला काय काय डीमार्टमधनं आणलेलं आहे ते दाखवते. भरपूर सारं आणलं, जे काही मी लिस्ट तयार केली होती त्यानुसारच सर्व गोष्टी ज्या इथे आणलेल्या आहेत हे सगळं तुम्ही पाहू शकता. आता हे सर्व एक एक जितकं शक्य होईल तितकं मी दाखवते. तर मुलगी सोबत होती म्हणून सर्वप्रथम ही तिच्या खाण्याचे सामान जे तिने आणलेले आहे ती सोबत आली, आणि हे सगळं देणार नाही, शक्यच नाही. या सगळ्या गोष्टी तिने घेतल्या. काय मॅगी आहे, काय ते हे जे आहे मुरमुरे म्हणून येतात ते आणलेले आहे, आणि लिस्ट बरीच लंबी होती. त्यासोबतच हे बिस्किट वगैरे आणले, तर हे लागतातच, मुलीला पण लागते आणि आपण पण चहासोबत थोडं घेत असतो. तर हे मोठे पॅक मी बिस्किटचे नेहमी घेऊन येत असते, म्हणजे बऱ्याच दिवस आम्हाला घरामध्ये पुरतात. त्यानंतर जे काही आपलं वॉश एरियातलं आपल्याला डिटर्जंट पावडर लागते, किंवा मग मशीन लिक्विडचं जे आहे ते सामान आणलेलं आहे. तर हे मी मशीनचं लिक्विड आणलेलं आहे, म्हणजे दरवेळेस असंच आणते. तर मोठं पॅक आणलं की मला हे साधारणतः 1-2 महिने तरी हे जाते. तर यासोबत मी डिटर्जंटसुद्धा वॉशिंग मशीनला वापरते. तर हा 5 लिटरचा पॅक आहे, मोठा छान जम्बो पॅक आहे असा मस्त. तर हा एक आणलेला आहे, आणि सोबतच काय तर पेस्ट वगैरे आणि लाईटसुद्धा आणलेले आहे. तर चाकू आणलेला आहे, घरी चाकू होता पण त्याचे जे धार आहेत ना, आता त्याला एखादी वर्ष झालेलं होतं, तर त्याच्यामुळे तो आता चांगला वर्क करत नव्हता. म्हणून मग तिथे असा चांगला दिसला हा, तर मग घेऊन आली. छान आहे, पूर्ण स्टीलमध्ये आहे हा. तर हा एक आणला. सोबतच हँडवॉश वगैरे आहे, तर हे बाय 1 गेट 1 फ्री असते. तर मी याच्यातला एकच पॅक आणला, कारण माझ्याकडे ऑलरेडी मागल्या महिन्यात साधारणतः 1-1.5 महिन्याआधी आणलेला होता. तर त्यामधील एक पॅक असाच होता. तर हा एकच आणलेला आहे, आणि ही यावेळेस काहीतरी नवीन ट्राय केलं. चंदन म्हणून सोप होती, तर ती यावेळेस मी आणि प्रोडक्ट हे पुन्हा तिचं काय खायचं तिने घेतलेलं, आणि एक पावडर आणि ही क्रीम घेतलेलं आहे. तर हे मुलीसाठी आहे. त्यानंतर आता हे दिसत आहेत ना, तर हे बऱ्याचदा मी तिथे गेलेली डीमार्टला घ्यायची इच्छा होती, पण मी काही घेतलं नव्हतं. फारसं काही महाग नाही आहे, 34 की 30 समथिंग काहीतरी रुपयालाही झालेलं आहे. तर हे काय आहे, तर ते आपण दरवाजाला जे खालून असं लावतो ना, गॅप वगैरे असली की त्याच्यासाठी, तर ते म्हणून एक मी असं आम्ही घेऊन पाहिलं. तर आता याला उद्याला ट्राय करते, दाराला लावून पाहते. आणखी एक पिशवी आहे, आणि हे जे सामान जे मी दाखवत आहेत ना, तर हे मला 1 महिन्यापेक्षा म्हणजे जास्त पुरेल. आणि हे जे आहेत, तर आता उद्या म्हणजे या महिन्यामध्ये जे आहे तर बरेचसे सण वगैरे आहे, आणि पुन्हा मग सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती आणि महालक्ष्मी. आता घरी दोन्ही असतात, महालक्ष्मी आणि गणपती, त्यामुळे मग याच्यापेक्षा जो जास्त किराणा आणावं लागते. तर म्हणून आता सध्यापुरता हा आणलेला आहे या महिन्यासाठी, जे ज्या वस्तू संपलेल्या होत्या त्या. नंतर पोहे आहे, तर हे पोहे मी तिथनं प्रीमियम नाही घेतलेले आहे,
जे तिथनं मोजून देतात ना, तर तसे ते वेगळे घेतलेले आहे. आणि रवा पण तसाच घेतलेला आहे. तर हा 1 kg आहे. सोबतच हे पावभाजी मसाला होता, प्रीमियम आहे हा. तर हा पावभाजी मसाला घेतलेला आहे. मोहरी आणि हे मोठं पॅक घेतलेलं आहे चहापत्तीचं. तर हे चांगलं 2-3 महिने चाललं जातात आम्हाला, कारण फारसा चहा म्हणजे आमच्याकडे कसं चहाची आवड फक्त माझ्या मिस्टरांना. छान सेंट येतो याचा, आवडली, फर्स्ट टाईम आणत आहे. त्यानंतर हे फ्लोअर क्लीनर आणलेलं आहे. हे पण बाय 1 गेट 1 होतं, तर त्यातील मी एकच पीस आणलेलं आहे. हे सुद्धा माझ्याकडे शिल्लक होतं. नंतर मग काय, हे मुलीचं पुन्हा बॉटल. ऑलरेडी आम्ही बॉटल घेतल्या होत्या, तरी पण डीमार्टला गेलं आणि बॉटल काही दिसलं की ते घेतातच. इथे जे आहे मस्टर्ड ऑइल आणलेलं आहे. तर मी आणि हे जे आहे हे लोणच्याचं पॅक आहे. म्हणजे याच्यामध्ये 6 छोट्या छोट्या भरण्या आहे आणि 6 प्रकारचं लोणचं आहे. तर छान वाटलं मला हे मी पहिल्यांदाच आणलेलं आहे. घरी लोणचं मी तसं टाकलेलं आहे आंब्याचं, पण काहीतरी नवीन म्हटलं म्हणून मग हे आणलेलं आहे. काय 60 रुपीजलाच आहे हे. तर असं छोटंसं छान आहे. त्यानंतर काय, तर हे पापडचं पॅक आणलं. हे पण बाय 1 गेट 1 होतं. मी त्यातील एकच आणलं. आणि काय तर हे नारळ वगैरे, ओलं नारळ आणि खूप मस्त पाणी आहे याला, असं पूर्ण भारी भारी मस्त आहे. तर हे एक आणलेलं आहे. त्यानंतर मोठ आणलेली आहे. हे जेल आहे. तर काय, मग तेलाचे पॅकेट वगैरे असे होते, तर यातला 2 आणले होते असे. तर हे जे आहे मी दिव्यासाठी वापरते, तर एक मी काढलेलं आहे. तर हे आहे आणि भरपूर काही आहे. हे आहे तर वॉश एरियामध्ये, जे वॉशरूममध्ये वगैरे आहे किंवा बेसिंकमध्ये आपल्याला टाकायला जे या गोळ्या असतात ना, तर या आणलेल्या आहे. तर हे आहे. आणि नॅपकिनचं पॅक आणलेलं आहे. हे छान, ह्याच्यामध्ये आय थिंक 3 आहे की 4 होत्या का, तू काढली का? 3 आहे. तर हे 3 नॅपकिनचं पॅक आहे. छान कलर आहे, म्हणजे परवडतात हे. असं डीमार्टमध्ये सगळ्याच गोष्टी काही अशा आपल्याला परवडेल अशा नसतात, पण बऱ्याच काही असते. तर मग ज्या आपल्या बजेटमध्ये बसतात त्या गोष्टी आणाव्या लागतात. आणि हे शोधण्यातच आपल्याला तिथे बराच वेळ जात असतो, कारण बऱ्याच गोष्टी सिलेक्ट करून घ्याव्या लागतात. तर हे एक पॅक आणलेलं आहे. छान आहे, अशा सॉफ्ट आहे मस्त. अरे हे लाईट तिकडे ठेवून दे बेटा, ते सगळ्याच्या ठेवून दे. आणि हे जे आहे तर 2 प्रकारच्या या सोयाबीन च्या ज्या आहेत वड्या आणलेल्या आहेत. हे जाडी साईज आहे आणि ही जी आहे थोडी बारीक आहे. तर पुन्हा हे सुद्धा मी टॉवेल, छोटे छोटे किचन टॉवेल आहे, तर याचं सुद्धा पॅक आणलं. तर याच्यामध्ये पण 3-4 असे हे जे आहे किचन टॉवेल आहे, तर हे आणलेलं आहे मी. त्यानंतर काय, पुन्हा एक छोटं मॅगीचं पॅक आहे. आणि हे पुन्हा काय, तर हे ते मिक्स जे चिवडा असतं ना, तर ते आणलेलं आहे. तर थोडं कधी कधी स्नॅक्ससारखं आपल्याला सायंकाळी चहासोबत वगैरे थोडं खायला बरं असतं, तर म्हणून हे पॅक आणलं. मुलगी तिकडे खूप खुश होत आहे, कारण तिला लक्षातच नव्हतं मी हे घेतलेलं आहे म्हणून. तर हे आहे. हा एक चहापुडा आणलेला आहे. 1 kgचा आहे हा. तर हा मला चांगला 2-3 महिने साधारण मला हा पुरून जातो. तर हा आहे. नंतर हे ना सॉल्ट आहे, सेंधा नमक आहे. तर हे आणलेलं आहे मी. दुसरं शेंगदाणे घेतले ते 1 किलो. हे सुद्धा प्रीमियम नाही, तर मग तिथलं जे खुल्यामध्ये असतात ना त्यापैकीच घेतलेलं आहे. जास्त काही फारसा फरक नसतो, 5-10 रुपये मध्ये किंवा मग असा फरक असतो. आणि त्यानंतर आहे इथे साखर. तर साखर आणलेली आहे. आय थिंक शेवटचं म्हणजे काय, हां, हे तांदूळ आहे. तर हे पण 3.5 किलो काहीतरी तांदूळ आहे. तर हे कुठले होते हे, कोवलम काहीतरी क्वालिटीचे होते ते तांदूळ आहे. घरी आहे तांदूळ, कट्टाच घेऊन ठेवलेला आहे, पण हे जे असतात ना बारीक थोडे वेगळे तांदूळ आहेत, तर म्हणून. तर अशा प्रकारे. आणि काय,
हो, मुलगी दे. तर ती हे दाखवा म्हणत आहे. तर तिने हा एक फॅन घेतलेला आहे. छान वाटते असं. तर मी नाही म्हणाली होती तिला, पण जबरदस्तीने घेतलेला आहे तिने. तर छान आहे, असा चार्जिंगचा वगैरे काहीतरी आहे म्हणते. आणि आता एवढं सर्व आणलेलं आहे, पण तरी याच्यामध्ये मी जे आहेत कपड्याच्या ज्या साबणी आहेत त्या विसरलेली आहे, आणि भांड्याचं लिक्विड आणि साबणी तर त्या विसरलेली आहे. घरी थोड्याफार म्हणजे 1 हप्ता वगैरे चालेल अशाच राहिलेल्या आहेत, तर त्या मला वेगळ्या आणाव्या लागेल. आणि लिस्ट अशी फार लंबी. तर जे मी म्हणजे लिहून गेलेले होते की मला काय काय घ्यायचं आहे, तर ते सर्व आणलेलं आहे. त्या व्यतिरिक्त फक्त 1-2 सामान जे आहे ते मुलीने तिचे घेतलेले आहे. तर अशा प्रकारे जे आहे आजचे हे सर्व सामान आणलेलं आहे. डीमार्टची शॉपिंग जी आहे ती पूर्ण झालेली आहे. तर चला मग इथेच आजचा व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा एकदा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.